मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहोत. राम राम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आताच आम्ही सुगावच्या देवीला दर्शनासाठी निघालो आहोत. सुगावच्या देवताच्या आईला चाललो आम्ही ठाण्याला. आईचं ठाणं आहे रेणुकाचं. तर अशा प्रकारे आम्ही सुगावच्या पेरापाशी पोहोचलो आहोत. बस चांगलं वाटलं ते ठेवायचं. पेरपाशाच्या पाया पडायला आलो ना. पेरपाशाच्या पाया पडायला आम्ही बघू शकता. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहोत. बघा सुगावच्या बघायचं. तर फायनली पोहोचलो आहे सुगावच्या देवीला दर्शनासाठी आलो आहोत. आणि आता दर्शनासाठी जाणार आहे. आम्ही दर्शन घेणार आहे. पाठीमागे बघा असा मंदिरचा परिसर आहे. तर इथं आहे कल्लोळ देवीचा. हे असा परिसर आहे आजूबाजूचा. आता झालं आमचं दर्शन. आता निघालो आहे जेवणाकडे. इथं झाडाच्या खाली जेवणासाठी थांबायचा विचार केलाय सगळ्यांनी. तर चला इथं जेवूया. पिताजी पण बसलेत. ओके, जेवणाचा आस्वाद घेत आहे तिथं झाडाच्या खाली. पिताजी पण आहेत. सुशांत. ओके, तर सध्या आम्ही पोहोचलो आहे आता मुशिराबादच्या मुकुटशाला. पुन्हा किलो पुन्हा जाळ्या किलो कडे नाही ते आपल्या हातून झालेलं आहे. बरोबर. मुगड शावली मिठू की बाई आहे त्या. मिठू की होय. अलकू एक बडी जी आहे ती दूर देते. आता आम्ही पोहोचलो आहे ऋषीनाथ मंदिरामध्ये. असं परिसर आहे.
विश्वनाथ महाराज की जय. मध्ये ते चित्र भेट म्हणून दिलेलं आहे, लिहिलेलं आहे बघा. श्रीमती सरूबाई रघुनाथ सोमवंशी यांच्या स्मरणार्थ रामभाऊ रघुनाथ सोमवंशी यांच्यातर्फे श्री ऋषीनाथ महाराज चरणी अर्पण. बघू शकतो. तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही रोकडेश. जय चला चला चला. तर मित्रांनो इथं पिण्यासाठी पाण्याची सोय आहे, पाणी आणायला चालला. अरे कप के मित्रांनो असं पाणी आहे अशा प्रकारचं. हा बस बस. तर मित्रांनो जस्ट नाव आम्ही पोहोचलो आहे आत्ताच घरी. थोडं रेस्ट वगैरे झाली आहे आणि भरपूर असं ट्रॅव्हलिंग झाल्यामुळं थोडासा थकवा पण जाणवला आहे. तर या व्हिडिओसाठी एवढंच. भेटू आपण परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.